अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते। खरं सांगायचं म्हटलं तर आज अण्णाभाऊ साठे यांची जयंतीच्या निमित्ताने तुम्ही सगळे जमलेले आहात आणि एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये आपण अण्णाभाऊची जयंती साजरी करतोय, तेच खूप कौतुकास्पद आहे। बरेच मान्यवर बोलणार आहेत, त्यामुळे मी इथेच थांबते आणि सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय सोमनाथ। संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार, जगतविख्यात विश्वविख्यात थोर साहित्यिक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना प्रथमतः या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। भारतीय सशस्त्र क्रांतीचे आद्यजनक आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र असं अभिवादन करतो। या देशातील पहिली मागासवर्गीय विद्यार्थिनी आणि शिक्षिका मुक्ताताई साळवे यांनाही विनम्र असं अभिवादन करून या देशासाठी, या राज्यासाठी आणि या राज्यातल्या गावागावासाठी ज्या ज्या मागणीवीरांनी आपलं बलिदान दिलं, अशा तमाम या दादल्या सर्वच मागणीवीरांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। आजच्या या 106व्या जयंतीच्या उपस्थित मान्यवरांना आणि समोर बसलेल्या माझ्या कुलातील माझ्या माता भगिनी आणि बांधवांना कोटी कोटी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। खरं तर हे दुसरं वर्ष आहे की मला या ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमाकरता येण्याचं भाग्य लाभलं। मागच्या वर्षी देखील या ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो। दिवसभर अनेक विविध कार्यक्रम या जयंतीच्या माध्यमातून होत असताना आरोग्य शिबिर असतील, गायनाचे कार्यक्रम असतील, प्रबोधनाचे कार्यक्रम असतील आणि मला देखील या ठिकाणी आरोग्य शिबिरामध्ये भाग घेत असताना रक्तदान करण्याचं भाग्य मला लाभलं होतं। आदरणीय पवारताई त्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित होत्या। आमदार साहेब मला वाटतंय कुठेतरी दौऱ्यावर होते आणि निश्चित त्याच प्रकारे त्याच पद्धतीचा कार्यक्रम आज देखील दिवसभर असे भरगच्च कार्यक्रम होत असताना या ठिकाणी गायनाचे देखील कार्यक्रम होत आहे आणि यासोबत आपल्या जयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजकांनी अनेक उपक्रमासोबतच या ठिकाणच्या आमच्या माता भगिनींना साड्याचं वाटप केलं। या ठिकाणी अनेक कार्यक्रम होत असताना अत्यंत मला गर्व आणि अभिमान वाटतो की जयंतीचे कार्यक्रम होत असतात, गावखेड्यातून घराघरातून प्रत्येक लौसैनिक माता समाज बांधव भगिनी एक वर्षभर या सणाची वाट पाहत असतात। खरं तर आमच्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस म्हणजे आमच्यासाठी फार मोठा सण आहे, कारण अनेक सण आम्ही पिढ्या करत आलो। समाजाचे प्रश्न काही मार्गी लागले नाही, आमची एकजूट काही झाली नाही, मात्र एकमेव आमच्यासाठी देव होऊन गेले ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। जर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जर नसते समाज एकत्रित आला नसता, तुम्ही आम्ही एकमेकांच्या जवळ आलो नसतो। अनेक त्यांनी जे साहित्य निर्माण केलं, कष्टकऱ्यांच्या चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आपलं योगदान देत असताना मात्र खऱ्या अर्थाने या भोळ्या भाबड्या आणि या ठिकाणी अत्यंत दारिद्र्य अवस्थेमध्ये आपलं जीवन जगत असलेल्या या मातंग समाजाची
अस्मिता म्हणून या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंना जेव्हा जयंतीच्या माध्यमातून या समाजाने पुजायला सुरुवात केलं, गावातला समाज एकत्रित आला, तालुक्यातला आला, शहरातला आला, जिल्ह्यातला आला आणि राज्यभरामध्ये आज आम्ही पाहतो केवळ एक राज्य नाही तर या देशातल्या 8 राज्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊची जयंती आज साजरी होते. काल खरं तर एक मागच्या 3 दिवसापूर्वी यवतमाळ मध्ये लवजी शक्ती सेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या कुटुंबावर एक अत्यंत असा निर्दयी अशा प्रकारचा एक घटना त्या ठिकाणी घडली आणि यवतमाळ मध्ये पुराच्या पाण्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्याची एक गाडी वाहून गेली आणि त्याच्यामध्ये त्याचं कुटुंब त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलं. आमचा अविनाश खंडारे नावाचा कार्यकर्ता होता आणि खरं माझा कार्यक्रम त्या ठिकाणी 1 तारखेला मला छत्तीसगडला जायचं होतं, मात्र 31 तारखेला घडलेली ती घटना त्यामुळे मला जाता आलं नाही. मात्र या ठिकाणी संपूर्ण राज्यभरामध्ये जयंती साजरी होत असताना मला गर्व आणि अभिमान वाटतो की या ठिकाणचा आपला या संघटनेचा माजी प्रदेशाध्यक्ष आमचा सोमनाथ भाऊ असेल की आम्ही जवळजवळ या देशातल्या 8 राज्यामध्ये साहेब लवजी शक्ती सेना आणि माता समाज एकत्रित करण्याचं काम केलं. आज प्रचंड ताकदीने हा समाज बाहेर येऊ लागलेला गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या ठिकाणी लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून माता समाजाच्या अनेक प्रश्नावर कार्य करत असताना मी देखील आपल्यासारखा शासकीय सेवेत होतो. पवार साहेब पुणे महानगरपालिकेसारख्या ठिकाणी या ठिकाणी शासकीय सेवा करत असताना 2006 ते 2013 पर्यंत मी माहितीच्या अधिकारामध्ये या ठिकाणी अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाचा अभ्यास केला. मग या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये असलेली केंद्रीय खाती असतील, मग त्यामध्ये रेल्वे खातं असेल, LIC असेल, कृषी खातं असेल, या प्रत्येक केंद्रीय खात्याचा महाराष्ट्र राज्य सरकारमधल्या सर्व खात्याचा महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन त्या काळातल्या 26 महानगरपालिका, 36 जिल्हा परिषदा आणि नगरपंचायती, नगरपालिका याचा मी अभ्यास केला. या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3 ची कर्मचाऱ्यांची आकडेवारी मी काढली. जवळजवळ 6 ते 13 पर्यंत तो अभ्यास सर्व केला. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळी मी अभ्यास करत होतो, माहिती मागवत होतो, 21 विद्यापीठ आणि 2672 कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये होते. मग त्याच्यामध्ये डेंटल कॉलेज असेल, मेडिकल असेल, लॉ कॉलेज असेल, फार्मसी असेल, असे 26 प्रकारचे कॉलेजेस, 2672 कॉलेजेस मधला मी डाटा या ठिकाणी जमा केला. तो देखील जातीने हा डाटा जमा केला की अनुसूचित जातीमध्ये असलेल्या 59 जाती मान, महार, सांबार, होला, ढकलवार, माला, मादिगा, मन्ने, मस्ती, आगेर, आदिवासी, आर्यमाला, भांबी, मुरुड, बेरड, वासी, कोरी, डुंबर या आमच्यातल्या जाती असेल. 75 वर्ष झाले आम्ही अनुसूचित जातीच्या घरामध्ये आहे. मात्र एका घरामध्ये 59 भावंड राहत असताना देखील आम्हाला अजून देखील त्या 59 भावंडांची नावं देखील माहित नाही. या 59 जातीचा शैक्षणिक या ठिकाणी आरक्षणाचा लाभाचा अभ्यास केला. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये राजकीय मिळालेलं या ठिकाणी जे लाभ आहे त्याचा अभ्यास केला. महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या केंद्राच्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा अभ्यास केला. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व योजनांचा अभ्यास केला. समाज कल्याण खातं आपलं जवळजवळ 30-35 हजार कोटी रुपये वर्षाला या समाज कल्याण खात्याकरता या दलित, ओबीसी, भटक्या विमुक्त आणि STच्या जातींकरता या ठिकाणी ते खातं काम करते. त्या खात्याच्या असलेल्या सर्व योजनांचा अभ्यास केल्यानंतर 2013 ला माझ्यासारख्या व्यक्तीला नोकरी सोडल्या वाचून पर्याय राहिला नाही. कारण परिस्थिती इतकी भयावह होती, इतकी विदारक परिस्थिती होती की या ठिकाणी मातंग समाज लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये क्रमांक 2 ला असताना देखील मातंग समाजाला मायनस मध्ये देखील आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. केवळ शिक्षण, नोकरी आणि राजकीय नाही, मात्र ज्या योजना आहेत, ज्या ठिकाणी शिक्षणाची अट नाही, या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीत आम्हाला सूचना दिली जातात, बोललं जातं की तुम्ही शिकत नाही म्हणून तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही. ठीक आहे, आम्ही मान्य करतो, आम्ही शिकत नाही, मात्र न शिकता देखील ज्या योजना आहेत, मग त्या केंद्राच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, त्या योजनेचा आम्हाला लाभ का मिळत नाही. आज केंद्राच्या आपण पेट्रोल पंप घ्या, तिथं आरक्षण आहे, गॅस एजन्सी घ्या, तिथं आरक्षण आहे, रेल्वे स्टेशन असेल तिथं जे जे काही स्टॉल पडतात
त्या ठिकाणी आरक्षण आहे. तुमचं एअरपोर्ट असेल त्या ठिकाणची असलेली दुकानं, त्या ठिकाणचे स्टॉल, तिथं आरक्षण आहे. मग इथं शिक्षणाची अट नसताना तो लाभ आम्हाला का मिळत नाही? पवार साहेब आपल्याकडची योजना आहे, दादासाहेब सबलीकरण योजना 2005 ला सुरू झाली. लाखो एकर जमीन वाटप केली गेली. अनुसूचित जाती करता ही योजना सुरू झाली. ती योजना काय होती की जे भूमिहीन आहेत अनुसूचित जातीचे लोक, त्यांना या ठिकाणी 2.5 एकर जिरायत आणि 2.5 एकर बाग आहेत, ही देण्याची ती योजना होती. त्या योजनेला अटी काय होत्या तर या ठिकाणी तुमचा जातीचा दाखला, तुमचा रहिवासी दाखला आणि सगळ्यात महत्वाची अट त्यासाठी होती की त्या ठिकाणी तुम्ही भूमिहीन असल्याचा दाखला. ही 3 कागदपत्र महत्वाची. त्याच्यामध्ये शिक्षणाची अट नव्हती. मात्र आपण जर माहिती घेतली तर इतकं भयंकर चित्र आहे. एक जिल्ह्यामध्ये तर अनुसूचित जातीच्या लोकांना इतरांना लाभच मिळाला नाही. कित्येक अशी जिल्हे आहेत. तुम्ही विदर्भामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी इतर अनुसूचित जातीच्या लोकांना लाभच मिळाला नाही. आणि मग अनेक अशा योजना आहेत. मग आपल्याच खात्याकडची समाज कल्याणची पॉवर टिलरची योजना आहे, जे ट्रॅक्टर या ठिकाणी 100% अनुदानामध्ये समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून दिलं जातं. त्याला अट काय की कमीत कमी 2 एकर जमीन तुमचं शेत जमीन पाहिजे. ज्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीकडे 2 एकर शेती असेल त्याला ती ट्रॅक्टर 100% अनुदान या ठिकाणी समाज कल्याण खातं देतं. मग त्यासाठी कागदपत्र काय लागतात तर तुमचा जातीचा दाखला, रहिवासी दाखला आणि त्या ठिकाणी 7/12चा दाखला. झालं, तेवढी कागदपत्र दिली आम्हाला ट्रॅक्टर मिळतो. पण आपण जर माहिती घेतली तर या ठिकाणी या राज्यामध्ये या योजनामध्ये देखील या मातंग समाजाला न्याय मिळाला नाही. शिक्षणाच्या बाबतीत आमच्या नावाने या ठिकाणी बोंब केली जाते. मात्र जर परिस्थिती वस्तुस्थिती जर पाहिली, ज्यावेळी पार्टीतून आरटी वेगळी झाली आणि आरटी वेगळी झाल्याबरोबर सगळ्यात पहिली मातंग समाजाची मुलगी ढवळे नावाची आमची मालेगावची कन्या ती IAS झाली. मातंग समाजाला संधी मिळत नाही. या ठिकाणी त्याकरता अनेक क्षेत्रामध्ये मातंग समाज जो मागासलेला राहिलेला आहे त्याचं कारण मुळात हे की त्याला त्याच्या हक्काचं, त्याच्या वाट्याचं आरक्षण मिळालं नसल्यामुळे मातंग समाजाचा विकास होऊ शकला नाही. दुर्दैवाने परिस्थिती पहा, देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली आणि आरक्षण या ठिकाणी अंमलबजावणी होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. मात्र दुर्दैवाने अजूनही मंगोल्यामध्ये आमच्या डॉक्टर, इंजिनियर, IAS, IPS या ठिकाणी निर्माण होऊ शकले नाही. ही शोकांतिका आहे. ही शोकांतिका हे आमचाच दुर्दैव नाही तर इथल्या व्यवस्थेचं दुर्दैव आहे. व्यवस्थेने आम्हाला ती संधी मिळून दिली नाही. त्यामुळे ही दारिद्र्य अवस्थेमध्ये जगणारा हा समाज आमच्या पूर्वजांनी साहेब त्याग केलेला आहे, बलिदान दिलेलं आहे. या मातीसाठी, या भूमीसाठी मातंग समाजाने पूर्वजांनी आपलं योगदान दिलेलं आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील, मुक्ताबाई साळवे असतील, अनेक राष्ट्रपुरुष असतील आणि त्यामध्येच आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे असतील, ज्यांनी या देशासाठी हे एकमेव यज्ञ होऊन गेली. या ठिकाणी 14 नोव्हेंबर 1794 ला त्यांचा जन्म झाला. पुरंदरच्या पायथ्याशी त्यांचा जन्म झाल्यानंतर आपण या ठिकाणी त्यांच्या वडिलांना पुरंदरला किल्लेदार म्हणून जबाबदारी होती साहेब. आणि त्या ठिकाणी किल्लेदारी काम करत असताना त्या पुरंदरच्या गडावर असलेला मोठा डमरू, त्या डमरूचं टिपरू तुटलं होतं आणि ते टिपरू आणण्यासाठी राघोजी साळवे लवजींचे वडील हे गड उतरून खाली आले आणि खाली येऊन त्यांनी बाजारातून टिपरू घेऊन जात असताना त्या ठिकाणी घनदाट जंगल होतं. या जंगलामध्ये वाघ त्यांना आडवा आला आणि त्या ठिकाणी वाघाची आणि राघोजीची झटपट त्या ठिकाणी झाली, झटापट झाली आणि त्या झटापटीमध्ये राघोजींनी त्या वाघाला असं जायबंदी केलं, रक्ताचा एक थेंब देखील न सांडता त्या ठिकाणी त्या वाघाला जायबंदी करून स्वतःच्या खांद्यावर घेतलं आणि आपल्या दरवाजा समोर त्याला कुत्र्यासारखं बांधून ठेवलं. ही ख्याती संपूर्ण राज्यभराच्या देशभरामध्ये पसरली. आणि त्याच वेळी पुण्याची जी शनिवारवाडा आहे त्या पुण्याच्या शनिवारवाड्यामध्ये बाजीराव पेशव्यांनी त्यांना आमंत्रित केलं. बाजीराव पेशव्यांनी त्यांना आमंत्रित केल्यानंतर राघोजी साळवे त्या वाघासह त्या ठिकाणी शनिवारवाड्यामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्या वाघाला आणि राघोजीला पाहताना पेशव्याला देखील प्रश्न पडला की यातला खरा वाघ कोणता आहे. राघोजी खरा वाघ आहे का जो वाघ इथं जायबंदी झाला आहे तो खरा वाघ आहे. प्रश्न त्या ठिकाणी पडल्यानंतर पेशव्यांनी राघोजीला विनंती केली. त्यावेळी पुण्यामध्ये साहेब पेशवे पार्क होतं, याला प्राणी संग्रहालय ते तेव्हापासून आहे आणि त्या प्राणी संग्रहालयामध्ये अनेक हिंस्र प्राणी होते आणि त्याच ठिकाणी पेशव्यांचे जे घोडे होते, आपले मराठी मुलकाचे मराठी सैनिकाचे जे घोडे होते त्याची बागा त्या ठिकाणी होती. पेशव्यांनी पाहिलं की राघोजींना
या हिंस्र प्राण्यातलं ज्ञान आहे. त्यामुळे त्यांनी विनंती केली राघोजींना की आपण या ठिकाणी आमच्याकडे राहा. त्यावेळी राघोजींची पुण्यातल्या गंजपेठ या ठिकाणी त्यांनी राहण्याची व्यवस्था केली जाण्याच्या मळ्यामध्ये. आणि त्याच ठिकाणी पर्वतीच्या ठिकाणी जो सर्व दारुगोळा होता त्यांचा, जे तोफखाना होता, तो तोफखाना सर्व राघोजींच्या ताब्यात दिला. पुढचा इतिहास मी जास्त त्या ठिकाणी मांडणार नाही. मात्र 25 नोव्हेंबर 1817 जी मराठ्यांची शेवटची लढाई झाली, ज्याला आपण स्वातंत्र्य काळाच्या ह्याच्यामध्ये मराठ्यांची शेवटची लढाई, खडकीचं युद्ध, ते 25 नोव्हेंबर 1817 लढलं गेलं, ते पुण्याच्या खडकीमध्ये. आणि त्याच लढाईमध्ये तिथं राघोजी साळवेंना धारातीर्थी त्या ठिकाणी वीरमरण त्या ठिकाणी आलं. वीरमरण आल्यानंतर ते घोड्यावर खाली पडल्यानंतर देखील त्या ठिकाणी ब्रिटिशांनी त्यांच्याकडे बंदुका होत्या आणि आपल्या मराठी सैनिकांकडे तलवार आणि दानपट्टे होते. आणि त्या ठिकाणी राघोजी धारातीर्थी पडल्यानंतर देखील ब्रिटिशांनी अत्यंत त्यांना निर्दयपणे जवळ येऊन त्याच्या बंदुकीच्या पुढे जे दस्त असतो, जो चाकू असतो, त्यांनी संपूर्ण त्यांचं शरीर छळणी केलं. अत्यंत क्रूरपणे त्यांना राघोजींना त्या ठिकाणी मृत्युमुखी पडल्यानंतर देखील मारण्यात आलं. हे सर्व दृश्य लवजींनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. आणि त्याच ठिकाणी त्यांनी आपल्या वडिलांची समाधी बांधली आणि तिथं त्यांनी शपथ घेतली, तर जगेल तर स्वराज्यासाठी आणि मरेल तर स्वराज्यासाठी. जोपर्यंत या शनिवार वाड्यावरचा इंडियन जॅक उतरून तिथं छत्रपतीचा भगवा तिथं लावला नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आज विचार करा, असा प्रतिज्ञा घेतलेला हा वीर पुरुष या देशामध्ये आजपर्यंत जन्माला आला नाही. एकही क्रांतिकारक किंवा स्वातंत्र्य सेनानीचा असा इतिहास या ठिकाणी नाहीये. आम्हाला एक प्रतिज्ञा ज्ञात आहे, जी विश्वाची प्रतिज्ञा, जी महाभारत कालामध्ये द्रौपदीमध्ये जी विश्वानी घेतली होती, ही प्रतिज्ञा आपल्या वडिलांसाठी होती. वडिलांच्या लग्नासाठी शंतनूसाठी घेतलेली विश्वाची प्रतिज्ञा या ठिकाणी ती फेमस झाली, ती प्रसिद्ध झाली. मात्र देशाच्या भारत भूमीला मुक्त करण्यासाठी ही शपथ आमच्या लवजीने घेतली, ती शपथ मात्र इथल्या व्यवस्थेला लक्षात राहिली नाही. ही शपथ लक्षात राहिली नाही. एवढं योगदान, एवढं त्याग या सर्व मातंग कुळातल्या लोकांनी केलेलं असताना 86 वर्षाचं आयुष्य लवजी वस्तादांना मिळालं. 17 फेब्रुवारी 1881 ला त्यांचं निधन झालं. आणि निधन झाल्यानंतर 4 महिन्यामध्ये मातंग समाजाला, त्यांच्या कुळातल्या लोकांना या ठिकाणी गुन्हेगार जातीचा शिक्का मारला गेला. 71 ला हजेऱ्या सुरू झाल्या भटक्यामध्ये अनुसूचित जातीला, जमातीला. आणि नंतर 81 ला परत 150 जातीची यादी त्यामध्ये समावेश केल्यानंतर मातंग समाजाला 3 वेळच्या हजेऱ्या सुरू झाल्या. आज जेलमध्ये जायचं म्हटलं तर अंगावर काटे येतात. मात्र तो काळ किती भयंकर होता की मातंग समाजाला 3 वेळच्या हजेरी होत्या. एक जरी हजेरी चुकली तर 3-3 महिने आमच्या लोकांना, आमच्या पूर्वजांना जेलमध्ये हे ब्रिटिश सरकार टाकत होती. परिस्थिती काय होती? हजेरी सुरू होण्यापूर्वी आमचं साधनं होती, आम्ही साहित्य बनवायचो, झाडू, केसुनी, टोपल्या, दोर, दोरखंड तयार करायचो. शेती देखील पिकली नसती साहेब. बळीराजाची शेती सुद्धा पिकली नसती, कारण त्या विहिरीतलं पाणी काढायला जी रस्सी लागायची ती फक्त मांगाची रस्सी चालायची आणि त्यातून तो बळीराजा पाणी काढायचा. जे शेत नांगरून घेतलं जायचं त्या बैलाकडून, त्या बैलाला व्यसनची घातली जायची. त्या मांगाच्या हाताने बनवलेली रस्सी तिचं व्यसन त्याला घातलं जायचं त्या बैलाला, मग ते शेत नांगरणी व्हायची. त्याशिवाय ह्या बळीराजाची शेती पिकत नव्हती. अनेक अशी आपण जर गावगाड्यातली जर कामं पाहिली तर त्याच्यामध्ये मातंग समाज हा प्रामुख्याने होता. मात्र दुर्दैवाने काय झालं की या ठिकाणी 3 वेळच्या हजेऱ्या सुरू झाल्या आणि हा समाज सगळा या ठिकाणी बरबाद होऊन गेला. या ठिकाणी या समाजाला 3 वेळच्या हजेऱ्या सुरू झाल्या. एक जरी हजेरी सुटली तर या ठिकाणी 3 महिन्याचा कालावधी. सकाळची संध्याकाळची हजेरी गावातल्या चावडीला द्यावी लागायची आणि रात्री 12च्या नंतर गावसाव पाटील आमच्या मांगोड्यात यायचं, हजेरी घ्यायचं. आज आम्ही ज्या महामानवाची जयंती साजरी करतो त्या महामानवाची आजराबाद कादंबरी ही फकीरा कादंबरी आहे. फकीराचा जर आपण जर इतिहास जर पाहिला तर फकीरा जो घडला तो या हजेरीतून घडला. कारण हजेऱ्या सुरू होत्या. अण्णाभाऊंच्या आजोबांना हजेरी होती, वडिलांना हजेरी होती. आणि गावचा पाटील शंकरराव पाटील जेव्हा वाटेगावच्या मांगोड्यात आला, सावळ्याची हजेरी उभा राहून म्हटला, फकीरा घरात आहे का? फकीराने आतून आवाज दिला, पाटील आहे की? तेव्हा पाटीलने उद्धट शब्द वापरला की मला बायकोच्या खुशीतली हजेरी देऊ नको फकीरा, मला घराच्या बाहेर येऊन हजेरी दे. हा शब्द जसा फकीराच्या कानावर पडला, फकीरा घराच्या बाहेर आला आणि त्या पाटलाला उचलला आणि तिथेच त्यांनी आडवा केला. तिथून पुढे सर्व ससेमिरा जो लागला तो फकीराच्या मागे जो लागला तो सर्व ससेमिरा त्या हजेरीच्या त्या ठिकाणच्या त्या घटनेनंतर लागला. म्हणजे त्या काळामध्ये आमच्या कुळातल्या लोकांना हजेऱ्या होत्या. मुंबई इलाका म्हणून त्या ठिकाणी मुंबई 1881 जो कायदा झाला तो मुंबई जर आपण जर इलाका जर पाहिला तर अगदी बेंगलोर पासून साहेब पूर्वीचा ते अगदी कराची पर्यंत मुंबई जो इलाका म्हणून जो ओळखला जात होता तो अगदी कराची पर्यंत होता. आणि त्या मुंबई इलाक्यामध्ये
या मातंग कुळातल्या लोकांना, आमच्या पूर्वजांना, आमच्या आजोबा पंजोबांना किती वेळच्या हाजिरा होत्या. या देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही. प्रचंड त्याग, प्रचंड योगदान, बलिदान या समाजाचं या ठिकाणी झालेलं आहे. जी शपथ 25 नोव्हेंबर 1817 आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्तादांनी खडकीच्या त्या समाधीजवळ घेतली आपल्या वडिलांच्या, ती शपथ पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुण्यातल्या गंजगड या ठिकाणी सन 1822 ला तालीम उभी केली. ही तालीम कशी होती साहेब? आम्ही तालमी पाहतो, देशात तालमी पाहतो. त्या तालमीमध्ये पैलवान घडवले जातात, जोर बैठका शिकवल्या जातात, त्या ठिकाणी वेगवेगळे खेळ शिकवले जातात. मात्र लहुजी बाबांची तालीम कशी होती की ज्या तालमीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यायचे, त्यांना या ठिकाणी समाज परिवर्तनाचे धडे दिले जायचे. त्या तालमीमध्ये वासुदेव बळवंत फडके, केरू नानक छत्रे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर सरांचे त्या ठिकाणी अनेक क्रांतिकारक यायचे. त्यांना घोडसवारी, दानपट्टा, तलवारबाजी, बंदूक सवारी या ठिकाणी त्यांना चालवणे शिकवलं जायचं. आणि त्याच तालमीमध्ये राष्ट्रभक्ती, देशभक्ती शिकवली जायची. अशी तालीम कुठं तुम्हाला पाहायला मिळायची नाही मात्र ती तालीम ह्या आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवेंची होती. त्याची परिणिती अशी झाली की त्या तालमीतून एका बाजूने समाज सुद्धा घडत गेले आणि दुसऱ्या बाजूने असंख्य क्रांतिकारक घडत गेले. आणि 1947 ला 15 ऑगस्टला या ठिकाणी हा देश स्वतंत्र झाला. त्याच्या मागची जर खऱ्या अर्थाने जर आपण कारणं पाहिली तर ह्याच्यामध्ये आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवेंनी 1822 साली बांधलेली ती तालीम आहे. या ठिकाणी दुर्दैवाने व्यवस्थेने आजपर्यंत आमचा कधी विचार केला नाही. निश्चित मात्र एक गोष्टीचं समाधान आहे की या ठिकाणी आताचं आपलं सरकार, बीजेपीचं सरकार या ठिकाणी मातंग समाजाच्या आणि या ठिकाणी शोषित पीडितांच्या पाठीशी उभं राहिले. हे मात्र या ठिकाणी निश्चित मी सांगू इच्छितो. निश्चित या ठिकाणी आपण 2019 साहेब आपल्याशी चर्चा झाली नाही, मात्र आपला जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीमध्ये सगळ्यात जास्त संख्या ही माझ्या मातंग समाजाची आहे. निश्चित आपलं त्याच्यावरती लक्ष आहे. मात्र माझी विनंती असणार आहे की आपण दुसऱ्यांदा आता आमदार झालेला आहात, आणखी 3.5 वर्ष आपली शिल्लक आहे. मात्र आता या उपेक्षित, शोषित, पीडित, खोड्या भाबड्या मातंग समाजासाठी आता थोडंसं जास्तीचा करायचा प्रयत्न करा, एवढी विनंती मात्र तुम्हाला या ठिकाणी करतो. निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना ज्ञात आहे, आपण सर्वजण पाहता या ठिकाणी ते काय चालले. दुर्दैवाने आम्हाला ज्या भावाची या ठिकाणी साथ पाहिजे होती अशा काळामध्ये आम्हाला त्याची साथ यानंतर लहुजी शक्ती सेनेचे सर्व आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेब यांचा सत्कार संयोजन समितीच्या वतीने करायचा आहे. यानंतर आपल्या जिल्हा परिषद उजनी गटाचे सदस्य यानंतर आदरणीय सुभाषदाजी यांचा सत्कार संयोजन समितीच्या वतीने करावा. यानंतर जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सनिकम भैया शेळके यांचं स्वागत संयोजन समितीच्या वतीने करावं.
या ठिकाणी संदीप आंबे शेळके यांचा सत्कार अभिषेक घोंबाडे हे करत आहे. यानंतर बाबासाहेब पाटील एकंबीकर यांचा सत्कार संयोजन समितीच्या वतीने करायचा. या ठिकाणी बाबासाहेब पाटील यांचा सत्कार सिद्धार्थ रसाळ हे करत आहे. यानंतर मुंबईहून आलेले खास आपल्या या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे त्यांचं सहकार्य आपल्या जयंतीच्या निमित्तानं असतं असे आदरणीय विलास मामा रंधवे यांचा सत्कार संयोजन समितीच्या वतीने करावा. विलास मामा रंधवे हे दरवर्षी आपल्या महिलांसाठी साड्या वाटपण्यासाठी आपल्याला सहकार्य असते. त्यानंतर शिवाजी भाऊ गायकवाड यांचा सत्कार संयोजन समितीच्या वतीने करायचा आहे. यानंतर नितीन भाऊ वैदंडे यांचा सत्कार संयोजन वतीच्या समितीने करायचा आहे. गायक मंडळाचं नाव टाकायचं. आपल्या उजनीचे उद्योजक बाळूभैया सोमाणी यांचा सत्कार संयोजन समितीच्या वतीने करायचा आहे. यांचं गेल्या 10 ते 15 वर्षापासून आपल्या या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अन्नदानाचं काम यांच्या हाताने दरवर्षी होत असतं. यांचा सत्कार सुनील चव्हाण हे करत आहे. यानंतर पंचायत समितीचे माजी संयोजन समितीच्या वतीने करायचे आहे. यानंतर मधुकर रंधवे यांचा सत्कार संयोजन समितीच्या वतीने करायचा आहे. यानंतर पप्पा रेकने यांचा सत्कार संयोजन समितीच्या वतीने करायचा आहे.